सर्वश्रेष्ठ तीर्थस्थान बद्रीनाथ। भगवान शंकराने पार्वतीस ज्या महात्म्याबद्दल सांगितले होते तेच महात्म्य अरुंधतीने विचारल्यानंतर वशिष्ठ ऋषीने ध्यान करून सांगितले। ते म्हणाले, प्रिये, कलियुगामध्ये जो बद्रीनाथाची भक्ती करेल तोच मनुष्य धन्य आहे, कारण सर्व तीर्थामध्ये बद्रीनाथ सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे। या तीर्थाने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या सर्वांची प्राप्ती होते। जो मनुष्य बद्रीनाथाला जातो त्याच्या पुण्याची गणना करण्याचे सामर्थ्य कोणातही नाही। बद्रीनाथाचे मंदिर अलकनंदेच्या काठी उंचावर असून हे मंदिर फार प्राचीन आहे। मंदिर समुद्रसपाटीपासून 10,000 फूट उंचीवर आहे। रस्त्यापासून 8 ते 9 फूट उंचीवर असून तेथे जाण्यासाठी पायऱ्या आहेत। गाभाऱ्यामध्ये कंबरभर उंचीच्या सिंहासनावर शाळीग्राम शिळेची नारायण मूर्ती आहे। त्यालाच बद्रीनारायण म्हणतात। नारायणाला नेहमी सुवर्णाचा मुखवटा चढविलेला असतो। डोक्यावरचा मुकुटही सोन्याचा असून हिरेजडित आहे। डाव्या हाताला लक्ष्मी चौरी डाळीत असून तिच्या पलीकडे नारायणाच्या शंखचक्र गदाधारी मूर्ती आहे।